नमस्कार मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पर्यावरण विषयक पाठ जंगलाचं देणं अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपण आपल्या परिसरात अनेक प्रकारची जंगले पाहिली आहेत, जशी पर्वतीय जंगले, मैदानी जंगले इत्यादी. आज आपण भारताच्या किनारी भागी असलेल्या जंगलाविषयी जंगलाचं देणं या पाठाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत श्री मारुती चितमपल्ली. लेखक मारुती चितमपल्ली यांच्याविषयी आपण थोडेसे जाणून घेऊया. लेखक मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 साली सोलापूर येथे झाला. ते एक तेलुगू भाषी लेखक आहेत. महाराष्ट्रातील विविध जंगलात वनाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निवृत्त उपसंचालक, अरण्य वाचन, अरण्यविद्या, अरण्य आणि अरण्यानुभव यावर प्रकाश टाकून निसर्गविषयक ललित लेखन त्यांनी केले. वन्यजीवन आणि आदिवासींच्या जीवनावर लेखन करणारे असे ते आघाडीचे लेखक. 2006 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना लाभला. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. श्री मारुती चितमपल्ली हे मराठी वन्यजीवन अभ्यासक व लेखक आहेत. वनाधिकारी म्हणून 36 वर्षे त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतरही एकूण 65 वर्षे त्यांनी जंगलात घालवली. जंगलातील प्राणी जीवन आणि त्यांचे बारकावे रेखाटणारे लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध साहित्य म्हणजे पक्षीकोश या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रातील 550 पक्ष्यांची ओळख करून दिली आहे. त्याचबरोबर निळावंती, जंगलाचं देणं हे त्यांचे ललित लेखन, चकवा चांदणं हे त्यांचे आत्मवृत्त इत्यादी आहेत. मुलांना, जंगल निसर्गाची अनुपम देणगी आहे. जंगलाचं देणं या पाठात जंगलातून फिरताना लेखकास आलेले अनुभव त्यांनी टिपले आहेत. लेखकाची जंगलाविषयीची ओढच येथे व्यक्त झाली आहे. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया. तर लेखक लिहितात, सागर सीमेवरील पक्ष्यांच्या अभ्यासाकरिता मी म्हणजे लेखक एकदा दिवेआगर नजीकच्या कुडे गावाला पहाटेच्या अंधारातच पोहोचले. लेखक आपल्याला सांगतात की जंगलाचा अभ्यास करण्यासाठी सागर सीमेवरील हा जो कुडे गाव आहे त्याचे समुद्र तट आपल्याला दिसतो आहे चित्रात, तिथे लेखक एकदा पहाटेच्या अंधारात पोहोचले. त्यांच्याबरोबर भातखंडे शास्त्री होते. ते तिथल्या हनुमान मंदिरात त्यांची वाट पाहत थांबले होते. त्याचबरोबर कोळीवाड्यातील धर्मा जानू पाटील हा देखील त्यांच्याबरोबर जाणार होता आणि भातखंडे शास्त्रींनी धर्मा जानू पाटील यांची लेखकाबरोबर ओळख करून दिली. लेखक पुढे सांगतात, कोळीवाडा उंचावर होता आणि खाली खोल खाडी. खाडीचं चित्र आपण इथे पाहू शकतो. एका चिंचोळ्या उतरत्या पाऊलवाटेनं लेखक खाडीकाठी आले. तर त्यांच्याबरोबर धर्मा होता. तिथं होडी त्यांनी तयार ठेवली होती आणि होडीत बसून लेखकांना खाडीतून समुद्राचा प्रवास करावयाचा होता. ते होडीत बसले आणि मानेनंच त्यांनी संमती दर्शविली धर्माला की होडी चालू कर असं म्हणून. तर पुढे लेखक म्हणतात की खाडीवर पहाटेचं आगमन होत होतं, परंतु जंगलात मात्र अजून रात्र रेंगाळत असावी. हळूहळू तांबडं फुटू लागलं. किती सुंदर सकाळ होती ती. अनेक रंगाच्या काचेच्या कंगोऱ्याप्रमाणे खाडीकाठचा पृष्ठभाग लेखकांना दिसला. तर खाडीकाठच्या किनाऱ्यानं
त्यांची होडी झरझर जात होती. लेखक म्हणतात की जंगलं नेहमीच सुंदर असतात, परंतु खाडीकाठच्या जंगलाला एक आगळं वेगळं गूढ सौंदर्य प्राप्त झालेलं होतं. बाजूला हिरव्या डोंगराच्या रांगा, 2 डोंगरातून वाहत समुद्राला मिळालेली हरिवत नदी. यात नदीतून लेखक प्रवास करत होते, समुद्रात जात होते. तर समुद्राच्या पोटात गेलेले दांडे आणि त्यामुळे निर्माण झालेली खाडी अन खाडीकाठची घनदाट जंगलं, त्या पलीकडे अफाट समुद्र, त्यावर निळं आभाळ. तर आपण आता एक छोटासा व्हिडिओ पाहूया, कशा प्रकारे ही खाडीकाठची जंगलं तयार होतात ती. नदी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते त्या भागाला खाडी म्हणजे इंग्रजीत क्रीक असं म्हणतात. खाडी भागातील जमीन दलदलयुक्त असते आणि त्यात क्षार जास्त प्रमाणात असतात. भरतीच्या वेळी खाडी पाण्याने भरते, तर ओहोटीच्या वेळी त्यातलं पाणी कमी होतं. या भागातल्या मातीत ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं आणि पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार असतात. जमिनीवर आढळणाऱ्या वनस्पतींना इथे श्वास सुद्धा घेता येणार नाही, स्वतःचं पोषण करता येणार नाही आणि आधारही मिळणार नाही. आता तुम्हीच विचार करा आणि सांगा की अशा खाऱ्या आणि दलदलयुक्त जमिनीत वनस्पती कशा काय तग धरून राहू सारख्या नाहीत. या आहेत खारफुटी म्हणजे मॅनग्रोव्ह. या अशाच प्रकारच्या परिस्थितीत आढळतात. अशा खाऱ्या दलदलीच्या जमिनीत जगण्यासाठीच खारफुटींचं अनुकूलन झालेलं आहे. सध्या तरी ओहोटी लागलेली आहे. पाणी किनाऱ्यांपासून खूप आत गेलेलं आहे आणि दलदलयुक्त जमिनीत अनेक जीव स्वतःचं पोट भरण्याचं काम करत आहेत. खेकडे, गोगलगाई, मडस्किपर आणि कितीतरी प्रकारचे कृमी. आपण भरतीची वाट बघूया. पाणी वरती वरती यायला लागलं आणि खारफुटी एकदम जवळून बघण्यासाठी आमचा स्पीड बोटने प्रवास सुरू झाला. खारफुटी हे काही एका प्रकारचं झाड किंवा झुडूप नाहीये. ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं आहेत. नदी जिथे समुद्राला येऊन मिळते तिथल्या खाऱ्या आणि दलदलीच्या भागात ही उगवतात, वाढतात. आता आपल्या दोन्ही बाजूंना खारफुटी पसरलेल्या दिसत आहेत. दलदलयुक्त जमिनीत जगण्या वाढण्यासाठी खारफुटीमध्ये अनेक प्रकारे अनुकूलन घडून आलेलं दिसून येतं. तुम्ही सांगू शकता का की यांची मुळं अशी दूर दूरपर्यंत का बरं पसरली आहेत? दलदलीमध्ये उभं राहता येणं हे मोठं अवघड काम आहे. ही मुळं म्हणजे आधार मिळवण्यासाठी खारफुटीने केलेली खास व्यवस्था आहे. आधार देणाऱ्या या मुळांना इंग्लिशमध्ये प्रॉप रूट्स असं म्हणतात. अनेक प्रकारच्या खारफुटीमध्ये प्रॉप रूट्सचं जाळं पसरलेलं तुम्हाला दिसेल. पण हे जमिनीतून बाहेर आलेलं काय आहे? ही सुद्धा मुळंच आहेत. श्वास घेता येण्यासाठी विशेष असं अनुकूलन. या मातीत ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात असतो, म्हणूनच विशिष्ट प्रकारची ही मुळं जमिनीतून वर बाहेर निघालेली असताना पाणी वरती चढतं, त्यावेळीच ही मुळं पाण्याच्या खाली बुडतात. आता त्यांना श्वास घेता येत नाही, पण ओहोटीच्या म्हणजे लो टाईडच्या वेळेस पाणी उतरल्यावर ते ऑक्सिजन आत घेऊ शकतात. काही खारफुटींना त्यांची मुळं क्षारांपासून वाचवतात. ती गाळणीसारखं काम करतात आणि पाण्यापासून क्षार वेगळे करतात आणि क्षारांना झाडांच्या आत जाऊ देत नाहीत. काही खारफुटींच्या बिया झाडांपासून वेगळ्या होत नाहीत, त्या झाडांवरच रुजतात आणि वाढतात.
स्वतंत्रपणे जगता येईल एवढी वाढ झाल्यावरच त्या झाडापासून वेगळ्या होतात. या खारफुटीमध्ये तर तुम्हाला एक विशिष्ट अशी व्यवस्था दिसेल. टोकदार भाल्याप्रमाणे दिसणारं हे लहानसं रोप दलदलीमध्ये घुसतं आणि स्वतंत्र आयुष्य सुरू करतं. काही प्रजातींची लहान रोपं पाण्यावर तरंगत तरंगत दूर वाहत जातात आणि दलदली जमिनीत आपली मुळं रोवून उभी राहतात. खारफुटीची झाडं अनेक वर्षांपर्यंत तोडली जात होती. त्यांचा काहीही उपयोग नाही असं समजलं जायचं. पण 2004 साली या विचारांमध्ये बदल झाला. त्या वर्षी आलेल्या सुनामीमुळे आशियाच्या किनारी भागातील गावच्या गावं उद्ध्वस्त झाली. खारफुटी असती तर इतकं मोठं नुकसान झालं नसतं, हेच सगळ्यांचं मत पडलं. महत्वाचं म्हणजे 2017च्या वनसर्वेक्षण अहवालानुसार भारतातल्या खारफुटीच्या जंगलांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. खारफुटीमध्ये असंख्य पक्षी आणि प्राण्यांना अन्न आणि निवारा मिळतो. खारफुटीला तटरक्षक जंगल नक्कीच म्हणता येईल, कारण वादळं आणि लाटांच्या तडाख्यांची तीव्रता खारफुटीमुळे कमी होते. एवढंच नाही तर खारफुटीची मुळं मातीला वाहून जाऊ देत नाहीत आणि पाणी स्वच्छ देखील ठेवतात. त्यामुळे खारफुटीचं रक्षण करणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. आत्ताच आपण खारफुटीची जंगलं व त्यांचं महत्त्व जाणलं. या खारफुटीच्या जंगलात अनेक प्रकारची झाडे आपल्याला दिसतात. कांदळ हे एक विशिष्ट प्रकारचे झाड तिथे आपल्याला आढळेल. त्यानंतर टिवर व बांजळाची झाडं आपल्याला अशा ठिकाणी पाहायला मिळतात. लेखक सांगतात की पाणी व जंगलाचं हे सहचर्य म्हणजे मैत्री इतकं सुंदर असतं की ते क्वचितच कुठे पाहावयाला मिळतं. क्वचितच म्हणजे भरपूर कमी ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळतं. तर झाडांच्या मुळाची टोकं पाण्यावर आलेल्या एखाद्या तीक्ष्ण खिळ्यासारखी, टोकदार खिळ्यासारखी आपल्याला दिसतात. बी जे आहे ते झाडावरच उगवतं, खाली पडताच ते वाढू लागतं. जंगलात फिरताना एकदम लेखकांना चुटचुट असा आवाज ऐकू आला. त्याने धर्माला विचारलं की कशाचा हा आवाज. तेव्हा धर्माने सांगितलं की ती कालवं आहेत. ती जेव्हा मिटतात तेव्हा त्यांचा चुटचुट असा आवाज ऐकू येतो. पुढे गेल्यानंतर लेखकांना सरड्यासारखा हिरव्या रंगाचा प्राणी झाडावर दिसला. तेव्हा बारकाईने लेखकांनी त्याला पाहिले तर तो सरडा नव्हता आणि धर्माला विचारल्यानंतर धर्मा म्हणाला की तो तेलमुंडे. तर हा तेलमुंडे जो आहे तो झाडावर चढणारा डेमका म्हणजे मासा. तर लेखकाला झाडावर चढणारे मासे पण असतात याचे आश्चर्य वाटले. पुढे दूर झाडाच्या वेड्यावाकड्या मुळावर लेखकांना पांढरी शीट दिसली. शीट म्हणजे घाण किंवा विष्ठा. तर ती काय आहे हे जाणून घेण्याची लेखकांना इच्छा झाली. त्याने धर्माला विचारलं की ती पक्षाची शीट दिसते ना. तेव्हा धर्माने सांगितलं की नाही, ते उदाचं घबाड आहे. घबाड म्हणजे मूल किंवा खजिना. तर उदाचं घबाड म्हणजे काय हे लेखकांनी विचारल्यानंतर धर्माने लेखकाला सांगितलं की ते उदमांजर आहे. उदमांजर म्हणजे ऑटर. ऑटरचं घरटं ते आहे. उदमांजरी आपल्या पिल्लांना देण्याकरिता पाण्यालगत जमिनीत च्या दिशेने लांबवर बीळ करते आणि त्यात 2-3 पिल्लांना जन्म देते आणि अशा पिल्लांना घबाड म्हणतात असे लेखक आपल्याला सांगतात. त्यानंतर भातखंडे शास्त्री देखील म्हणायला लागले की ऋग्वेदात, वेद जो आहे आपला ऋग्वेद, त्याच्यात देखील पक्ष्यांच्या घरट्यातील पिल्लांना धनाची म्हणजेच घबाडाची उपमा दिली आहे.
होडीतून पुढे जाताना पाण्याच्या कडेला जमिनीवर ठिकठिकाणी उंच वारुळं लेखकांना दिसली. तर ती वाळवी जी असते, म्हणजे वारुळं कधी पाण्याच्या कडेला वाढलेली लेखकांनी पाहिली नव्हती. तर वाळवी कधी पाण्याच्या कडेला ओल्या मातीत राहत नाही, म्हणून ती वारुळं पाहून लेखकांना आश्चर्य वाटलं. धर्मा ही कसली वारुळं विचारल्यानंतर धर्मा म्हणाला की ही वारुळं नाहीत साहेब, ती समुद्र विंचवाचं घर आहे. ते समुद्र विंचवाचं घर यापूर्वी कधीही त्यांनी पाहिले नव्हते, त्याविषयी कधी कुणाकडून ऐकलं देखील नव्हतं. तर धर्मानं बांबूच्या सहाय्याने होडी कडेला थांबविली आणि त्या मातीच्या उंचवट्याकडे पाहून तो सांगू लागला लेखकांना की वारुळासारखं दिसणारं घर हे समुद्र विंचवानं बांधलेलं आहे. त्यात नर व मादी राहते. ते मातीच्या ओल्या गोळ्यांनी घर बांधतात. जमिनीवर 1-2 हात उंच असलेलं हे त्यांचं घरटं खाली 9 ते 10 हात खोल असतं. त्यात विंचवाचं कुटुंब राहतं. मादी घरट्यात अंडी घालते, तिथेच पिल्लं होतात आणि ती पाण्यावर तरंगतातही. ही माहिती धर्माने लेखकाला दिली. समुद्र विंचवाला किंग क्रॅब म्हणतात. ह्या प्राण्याविषयी अद्याप शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाला नाही. समुद्र विंचू खेकड्यासारखा दिसत असला तरी त्याचा संबंध जो आहे तो स्पायडरशी येतो, म्हणजे कोळीगण याच्याशी येतो. तर एवढ्यात डोक्यावरून समुद्र पक्षाची जोडी उडत असताना लेखकांना दिसली, जाणवली. समोर एखादं जिवंत रत्न बुडावं असं त्यांना वाटलं. त्याने धर्माला विचारले की कुठला प्राणी दिसतो. तर तो म्हणाला, बुडाला तर मासा, उडाला तर पक्षी. तर त्या कोड्यातील उत्तरावर विचार करतो तोच एक मोतिया रंगावर काळ्या ठिपके असलेला खंड्या पक्षी चोचीत मासा धरून वर आला. दिवसभर लेखकांनी खाडीतून जंगलातून पक्षी पाहत जलविहार केला. जलविहार म्हणजे पाण्यातून फिरणे. ते धर्माने होडीतच भात शिजविला आणि त्यांनी मासे खाल्ले. तर लेखक मासे खात नाही, म्हणून त्यांनी दुधाच्या क्रीमबरोबर भात खाल्ला. फिरता फिरता कधी सूर्यास्त झाली हे लेखकांना समजलेच नाही. तर तिथल्या सूर्यास्तावेळचे वर्णन इथे लेखक आपल्याला सांगतात. सूर्यास्ताबरोबर तिथल्या वातावरणात विलक्षण गूढता डोकावू लागली. पाण्यावरची ती विलक्षण शांतता, अद्भुत वृक्षांचा तो मेळावा, तिथं नांदणारे रहस्यमय जीव. रहस्यमय म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारचे किंवा ज्यात काहीतरी वेगळंच आहे अशा प्रकारचे जीव तिथे लेखकांनी पाहिले. पाण्याचा रंग एखाद्या गुलजार पारव्यासारखा बहुरंगी त्यांना वाटला. त्यात ते स्वतःचे देहभान हरपून गेले आणि अवलोकन करीत होते. पुन्हा पुन्हा ते पाहत होते, कारण त्यांना माहीत होतं की ते सौंदर्य त्यांना पुन्हा कधीही दिसणार नाही. शाश्वताला स्पर्श करणाऱ्या जंगलाच्या आठवणी फक्त त्यांच्या हृदयात राहतील. अलौकिक सौंदर्य म्हणजे अवर्णनीय अशा प्रकारचे, खूपच सुंदर अशा प्रकारचे, शाश्वताला म्हणजे जिवंत अशा प्रकारचे सौंदर्य त्यांनी पाहिले. जंगलाच्या कडेला लेखकांनी मोहरान पाहिले. तर मोहराना इतकं मोहून टाकणारं सुंदर दृश्य नाही असे लेखक म्हणतात. वाढता वयाबरोबर ही झाडं अधिक मनोहर दिसतात. डेरेदार आकार, भरगच्च पानोळा, सदा सावलीचा बहार. किती पाखरांना आणि किती रानटी जनावरांना ते झाड आसरा देत असतं, अन्न देत असतं. आणि मोहा फुलला की त्याचं आगळं रूप अनुभवायला येतं असे लेखक सांगतात. मोहाच्या झाडाची फुले फुलली की ते असं दिसतं, म्हणजे एक आगळं रूप त्याचं पाहायला आपल्याला मिळतं. या चित्रात आपण पाहू शकतात मोहाच्या झाडाची फुले जी किती सुंदर असतात. भरपूर उपयोग असे त्या झाडाचे होऊ शकतात. औषधी पण, किंवा त्या झाडाच्या बियापासून तेल पण काढलं जातं. तर असं प्रचंड बुंदा असलेल्या
मोहाच्या झाडाला आतमध्ये पोखरी असतात आणि रिमझिम पावसात अड्डई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोहरानातून तळ्याकडे उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढ रम्य वाटत होतं. प्रत्येक ऋतूत कितीतरी पहाट वेळेला लेखक या मोहरानात वन्य प्राण्यांचं निरीक्षण करीत फिरले होते. लेखकांचं वन विभागात जाणं केवळ अपघात नव्हता, ते त्यांचे भाग्य आहे असे ते समजतात. वनांच्या सावलीत ते वाढले. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान त्यांनी जंगलातून प्राप्त केलं. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी त्यांना पढवलं. वृक्षाइतका धर्मात्मा कुणीच नाही असं त्यांना वाटतं. तर त्यांच्यापासून लेखकाने देवाचं अस्तित्व जाणलं. झाडं जशी सूर्यप्रकाश व दव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घ्यायचं. पानं गळतात, फुलं कोमेजतात, पण ती पुन्हा विकसित होतात. मित्यव्ययी म्हणजे काय हे लेखकांनी जंगलापासून मित्यव्ययी म्हणजे काटकसरीने खर्च करणारा. तर अशी ही झाडे असतात, जेवढं आपल्याला हवं तेवढंच ती घेतात, पण इतरांना मात्र भरपूर काही देतात. लेखक सांगतात, जर तुम्हाला वाटतं की आपली मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनातील पावित्र्य जाणावं, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. तिथल्या हिरवळीवर त्यांना मुक्तपणे भटकू द्या. पर्वतावरील वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर त्यांच्यातील पवित्र भावनाच जागृत होतील आणि अशा पवित्र भावना जागृत करण्यासाठी त्यांना आपण जंगलात घेऊन गेले पाहिजे. म्हणजे झाडांपासून